नमस्कार. श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 42. भरद्वाजांच्या पुत्रांना मोक्षप्राप्ती. श्री गणेशाय नमः. भीष्म म्हणाले, मार्कंडेयजी, त्यानंतर पुढे काय झाले ते सांगण्याची कृपा करा. मार्कंडेय म्हणाले, भीष्मजी, त्यानंतर ते 7ही पक्षी योग तत्पर होऊन मानस सरोवरात विहार करू लागले. जल आणि वायू भक्षण करून आपले शरीर क्षीण करू लागले. निपदेशाचा तो प्रभावशाली राजा विभ्राज आपल्या स्त्रियांसह नगरात परतला. त्याचा पुत्र अनुह मोठा धर्मात्मा होता. त्याला राजसिंहावर बसवून तो राजा जेथे ते 7 पक्षी होते त्या वनात गेला. तेथे वायू भक्षण करून महातप करू लागला. त्याच्या तपश्चर्येच्या प्रभावाने ते वन योगसिद्धिदायक बनले आणि विभ्रजित नावाने प्रसिद्ध झाले. कालांतराने ते 7ही पक्षी मरण पावले. त्यांना कांपिल्य नगरात मनुष्य जन्म मिळाला. त्यापैकी 4 पक्षी जे योग तत्पर होते त्यांना पूर्वजन्माची स्मृती होती. ते गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले. धृतिमान, महात्मा, तत्वदर्शी आणि निरुत्सुक ही त्यांची नावे होत. हे चौघे वेद संपन्न आणि योग तत्पर होते. त्यांची शिवप्रभूंवर असीम श्रद्धा व भक्ती होती. अन्य तिघे मोहाने योगभ्रष्ट झाले होते, म्हणून त्यांना पूर्वजन्माची स्मृती राहिली नाही. पूर्वीच्या स्वतंत्र नामक चक्रवाकाला राजा बनण्याची इच्छा झाली होती. तो राजपुत्र म्हणून जन्मला. त्याचे नाव ब्रह्मदत्त. सन्नती ही त्याची पत्नी. ती पतिव्रता स्त्री होती. योग्य वेळी राजाने ब्रह्मदत्ताला राज्याभिषेक केला व तो वनात निघून गेला. त्याने तपश्चर्या करून परमगती प्राप्त केली. पूर्वीच्या 7 चक्रवाकांपैकी ज्या दोघांना राजाचे मंत्री व्हायचे होते तेही ब्राह्मणाचे पुत्र म्हणून जन्मले. पांचाल आणि पुंडरीक ही त्यांची नावे होत. ते वेदांगात पारंगत होऊन आचार्यत्व करू लागले. ब्रह्मदत्ताने त्यांना आपले मंत्री म्हणून नियुक्त केले. कालांतराने धृतिमान, महात्मा, तत्वदर्शी आणि निरुत्सुक हे चौघे ब्राह्मण पुत्र योगसिद्ध होऊन कांपिल्य नगरातून निघून गेले. पित्याचा निरोप घेताना ते म्हणाले, तात, आम्ही तुम्हाला एक श्लोक सांगतो. तो ब्रह्मदत्त राजाला आणि त्या 2 मंत्र्यांना ऐकवा. त्यामुळे तो प्रसन्न होईल. तुम्हाला गाव, वतन आणि अनेक भोग्य वस्तू देईल. त्यावर तुमचा आयुष्यभर निर्वाह होईल. त्यांनी आपल्या पित्याला तो श्लोक सांगितला. ते ऐकून तो ब्राह्मण कृतकृत्य झाला. त्याच्या योग तत्पर पुत्रांनी मोक्ष मिळवून जीवनाचे सार्थक केले. पुत्रांच्या सांगण्यावरून तो गरीब ब्राह्मण राजाच्या भेटीस गेला. ब्रह्मदत्ताने त्याचे यथोचित स्वागत केले. त्याला येण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने पांचाल आणि पुंडरीक हे मंत्रीही तेथेच होते. ब्राह्मणाने त्यांना श्लोक वाचून दाखवला. त्याचा अर्थ असा होता, भरद्वाज विप्राच्या 7 पुत्रांकडून गोहत्या व गोमांस भक्षण हे 2 महा अपराध घडले. त्यामुळे दुसऱ्या जन्मात ते दशार्ण देशातील व्याधाचे पुत्र झाले. नंतर त्यांना हरणांचा जन्म मिळाला. त्यानंतर ते शरद्वीपात चक्रवाक पक्षी झाले आणि आता कांपिल्य नगरात मनुष्य म्हणून जन्माला आले आहेत. त्यापैकी चौघे योग मार्गाचा आश्रय घेऊन मोक्षपदाला प्राप्त झाले. मग तुम्ही का दुःख भोगत आहात? तो श्लोक ऐकून ब्रह्मदत्त राजा व त्याचे 2 मंत्री पांचाल व पुंडरीक यांना पूर्वजन्मांचे स्मरण झाले. आपण मोहामुळे योगभ्रष्ट झालेलो आहोत हे लक्षात येताच त्यांची प्रपंचासक्ती नाहीशी झाली. त्यांनी योग साधना करून आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेण्याचा निश्चय केला. ब्रह्मदत्ताने त्या ब्राह्मणांचे आभार मानले. त्याला पुष्कळ धनद्रव्य दिले. इतर ब्राह्मणांनाही मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. त्याने आपल्या विश्वकुसेन नामक पुत्राला राज्याभिषेक केला. मग तो पत्नीसह वनात गेला. योग मार्गात रत होऊन तो मुक्त झाला. पांचाल व पुंडरीक हे त्याचे मंत्रीही योगाचा आश्रय घेऊन परमपदास प्राप्त झाले. भीष्मजी, जे शूर पुरुष मोक्षाच्या इच्छेने शिवजींचे स्मरण करतात ते शिवजींच्या परमपदास प्राप्त होतात. सनत कुमार म्हणाले, शौनकजी,
जो मनुष्य या अध्यायाचे श्रद्धेने पठण करतो त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट होतात. ज्याप्रमाणे मातीचे कच्चे भांडे पाण्यात विरघळून जाते त्याप्रमाणे शिवनामाने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. श्रद्धाळू लोकांनी आपल्या इच्छित कामना पूर्ण होण्यासाठी शिवनामाचा जप करावा. जो मनुष्य वृद्धी समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून या अध्यायाचे श्रवण पठण करतो तोही पापरहित होऊन मोक्षरूपी परमगती प्राप्त करतो, यात संशय नाही. अध्याय 42 समाप्त.